तर जळगावमध्ये एक मोठी बातमी। ममुराबाद नाक्यावरती स्थिर सर्वेक्षण पथकानं कारवाई केली आहे। यामध्ये सोनं चांदी सोबतच 29 लाखांची रोकड जप्त केली आहे। एका कारमध्ये 29 लाखांची रोकड, 3 किलो चांदी आणि 8 तोळ सोनं सापडलं। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। जळगावमध्ये स्थिर सर्वेक्षण विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि महापालिका निवडणुकीच्या वतीने जे आहे जळगावच्या ममुराबाद नाक्यावर या ठिकाणी जे आहे सर्वेक्षण विभागाच्या वतीने नाकाबंदी करण्यात येऊन जे आहे वाहनांची तपासणी केली जाते आहे। आणि काल अशाच प्रकारे एका वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये तब्बल 29 लाख रुपयाची रोकड आणि काही दागिने या ठिकाणी आढळून आलेले आहेत। या कारवाई संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी ज्यांनी ही कारवाई केली त्या स्थिर सर्वेक्षण विभागातले अधिकारी आहेत। सर, काय सांगणार? काल कारवाई करण्यात आलेली आहे, जवळपास 29 लाख रोकड आणि काही सोने आणि चांदीचे दागिने सापडले। त्याबाबत त्याला विचारलं तर त्याकडे ठोस पुरावे नव्हते। मग त्याचा पंचनामा करण्यासाठी आचारसंहिता कक्षाला कळवले। तो सगळा मुद्देमाल जमा करून त्याचा पंचनामा करण्यासाठी घेऊन गेले ते। या कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।